जे तुम्हाला निवडून आणण्यासाठी रावले आज त्यांना तुम्ही जमण्याची कसा शरद पवार अँग्री यंग मॅन. ते शरद पवार म्हणतात त्यांना, शरद पवार म्हणतात मला. ते शरद पवार म्हणतात त्यांना. राष्ट्रवादी आमदाराला पवारांनी फटकारलं. शरद पवारांनी पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण केलंय. लोणावळ्यात झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात पवारांचा हा रुद्रावतार पाहायला मिळाला. लोणावळ्याच्या कार्यक्रमाला येणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी धमकावल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तेव्हा आपल्या खास शैलीत पवारांनी आमदार शेळकेंना चांगलंच पैलावर घेतलं. बाबाजी, तू आमदार पुन्हा बोलता, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे आणि माझ्या सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम घाला, आज त्यांना तुम्ही दमदाची कसा. माझी विनंती आहे, एकदा दमदाची दिली तर वास, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना, ते त्यासाठी. आता पवारांची वाकडं म्हणजे थेट नदीवर लाकडं. त्यामुळे आमदार शेळके नरमले नसते तरच नवल. आपण कुणालाही धमकावलं नाही. कुणी पुराव्यानिशी धमकावल्याचं सिद्ध केलं तर माफी मागण्याची तयारी त्यांनी दर्शवली. साहेबांचं एक नेतृत्व आपण मागच्या 55 वर्षापासून पाहिलेलं आहे. साहेबांना मी कुठलं आव्हान द्यायला जाणार नाही. मी एक वडीलकीच्या नात्याने मी त्यांना विचारायला जाणार आहे, साहेब मी कुणाला दम दिला, मी कुणाला कार्यक्रमाला किंवा आपल्या मेळाव्याला येऊ नये असं एक तरी व्यक्ती मला दाखवा. असं कुणी आपल्याला माहिती दिली ती मला सांगा. जर ती माहिती खोटी असेल, ज्यांनी माहिती दिली त्यांनी एकतर माफी मागावी, किंवा जर कुठल्या व्यक्तीनं ह्या पुराव्याशी ह्या सुनील शेळकेनं मला दादागिरी केली हे जर दाखवलं तर मी माफी मागेल. या सगळ्या प्रकारावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. तर पवारांनी अशा प्रकारे आमदाराला धमकावणं चुकीचं आहे असं फडणवीस म्हणाले. मी अजून सुनीलशी त्याबद्दल बोललेलो नाही. मी आता तो प्रेस झाल्यानंतर सुनील शेळकेंशी बोलून काय नक्की वस्तुस्थिती घडलेली आहे त्याची माहिती घेईल. तर या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे. शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातले धोरणी आणि चाणाक्ष राजकारणी. ज्यांनी ज्यांनी पवारांशी पंगा घेतला त्यांना ते महागात पडलंय. राजकारणातला आजवरचा अनुभव त्यामुळे भले भले पवारांच्या वाट्याला जात नाही. लेकी बोले सुने लागे ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. शरद पवारांनी आमदार सुनील शेळके यांना खडसावलं असलं तरी त्यांचा निशाणा मात्र दुसरीकडेच होता. समझने वाले को इशारा काफी है. चैत्राली राजापूरकर, झी 24 तास, लोणावळा.